चला या ठिकाणी साई कृपा संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर काळभैरव पोफेटा हा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना जिथे नाणेफेकी जिंकली आहे, जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत विघ्नेश पोपेटा. अगदी कालच आपण पाहिलं नाईट रणजी क्रिकेट स्पर्धा देखील काळभैरव पोपेटा संघ खेळून आलाय. जरूर आणि 2 ठिकाणी हा नाईट रणजी क्रिकेट स्पर्धा खेळलेला हा संघ आपण पाहतो. नाव अंपायर इज कॉल्ड. बघा पंच देखील इशारा करतात. अगदी पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालेत विघ्नेश पोपेटा. कामुटेकडून मारा करणारे गोलंदाज. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय ताकदवार, बलाढ्य शरीरसृष्टीचा फलंदाज विष्णू बिचुकले अर्थातच पिन्या. आणि बघा या ठिकाणी विष्णू बिचुकलेने देखील आपली ताकद दाखवली आहे. पण या ताकदमध्ये एलिव्हेशन देता आलं नाही. याचाच अर्थ विष्णू बिचुकले पहिल्या चेंडूवरती झालेत आउट. पहिला हतरा साई कृपा या संघाला. कडुलिंबाला चा झिरो आणि झिरोचा हिरो बनवणारा अद्भुत खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि तो क्रिकेटचा खेळ सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळानं वेड लावलं त्या खेळाचं नाव क्रिकेट आहे आणि क्रिकेटची पंढरीची वारी म्हणून देखील आपण संबोधतो ना, तो क्रिकेटचा थरार याची देही याची डोळा सर्वांना अनुभवायला मिळतोय. अगदी अनोळखी व्यक्तीशी ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि तो क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा सागरने की या देखील केला. परंतु या ठिकाणी पहा फटका पाहायला मिळालाय फलंदाज सागरच्या बॅटमधून. मग संदीप नेगी आणि सागर हे देखील आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. जिथे सागरच्या माध्यमातून 2 धावेने व्यक्तिगत आणि संघाचं खातं खुलं केलं गेलंय. सागर सुतार आपल्याला पाहायला मिळेल. बघा सागर सुतारनं देखील प्रभावित केलंय. परंतु फटका फसलाय. जिथे आमंत्रण होतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. सूरज पोपेटा. आणखीन एक दुसरा झटका. साई कृपा या संघाला. गीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि भरतजी नानवर साहेबांचा उल्लेख त्या शीर्षक गीतातून वारंवार देखील केला गेला जातोय. अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अगदी मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस देखील म्हटलं जातं. कारण आपण म्हणतो ना, आयुष्यात तुम्ही काय कमावलं? मी म्हणेल आयुष्यात या माणसानं खूप मोठी माणसं या ठिकाणी जोडलेत. असे व्यक्तिमत्व देखील आपण पाहतोय. कारण कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं अगदी मंचावरती उभं राहण्यासाठी जागा नव्हती. एवढी मोठी मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि व्यासपीठावर आज देखील पाहतोय. साहेबांसमवेत फोटो काढण्यासाठी हर एक प्रत्येक कार्यकर्त्याची चालणारी ती ओडसोड आपल्याला आज देखील पाहायला मिळते. अनिलजी भानुसे असतील, हे देखील खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. अगदी आपण पाहतो हे देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले हे व्यक्तिमत्व आहे. अगदी एमजीएम हॉस्पिटलमध्ये जर आपण रात्री अहोरात्री कधीही जा, जिथे जर तुम्हाला अडथळा आला ना, त्यावेळेस तुम्ही अजित भानसे यांना निश्चितपणे कॉल करा. तुम्हाला 100% मदत मिळणार म्हणजे मिळणार, यात मात्र शंकाच नाहीये. हे व्यक्तिमत्व अजित भानुसे आपल्याला देखील पाहायला मिळते. कारण खूप अशा गोष्टी आम्ही देखील अनुभवल्यात आणि अशा या गोष्टी अनुभवत असताना त्यांच्याशी आम्ही नेहमी संपर्क करत असतो आणि हे व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. तर देवाचा मन खेळपट्टीवरती पाहायला मिळतील, परंतु देवाचा फटका फसला तो संपला. बघा विघ्नेशनं काय या ठिकाणी कमबॅक केलंय. जिथे एक चौकार जरूर पाहायला मिळाला, तदनंतर पहा तर डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. का पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे यश प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालंय, ते म्हणजे विघ्नेश पोपेटा या गोलंदाजाला.
देवाचा बाण बघा देवाचा बाणचा फटका देखील फसलाय. सूरज पोपेटा विकेट क्रमांक 3. विघ्नेश पोपेटाला मिळते तिसरी विकेट. तिसरा झटका साई कृपा या संघाला. राजमातांचे भक्त आहेत आहेत दानशूर शिवरायांचे ते शिवभक्त आहेत शूरवीर भरत साहेब नरनवरामचे आहेत जापर त्यांच्या साऱ्या घरात 54-55 आई बाबांची स्वप्ने त्यांनी केली अहो पूर्ण आई बाबांची स्वप्ने त्यांनी केली अहो पूर्ण अशा भरत साहेबांना जुळते कळ सारी अशा भरत साहेबांना जुळते कळ सारी अशा भरत साहेबांना जुळते दुनिया सारी अशा भरत साहेबांना जुळते दुनिया सारी निश्चित, निश्चित. या ठिकाणी एका षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण साई कृपा संघाची बिकट अवस्था पाहतोय. अगदी 6 या धावसंख्येवरती 3 महत्त्वशील मोहरे गारद झालेत. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं कणकेश्वर पोपेटा. बघा कणकेश्वर असतील, खंडेश्वर असतील, तदनंतर मुकेश असेल या संघामध्ये, तदनंतर रोशन, विघ्नेश, त्यानंतर सूरज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विनायक पोपेटा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पोपेटा आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत भगत सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. मग या खेळाडूंची अगदी अलगदरित्या नावं देखील ओठांवरती हळू या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे. कारण या संघाने 2 आठवड्यापासून केलेला परफॉर्मन्स खूप लाजवाब राहिलाय. खूप चांगली खेळी या संघाने देखील या मैदानावरती केली आहे. चालू हंगामामध्ये मी म्हणेल हा संघ जास्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर सेमीफायनल पर्यंत अपयशी ठरला. परंतु आजचं अपयश हे तुमचं उद्याचा विजय असू शकतं आणि त्याच उद्देशानं मी म्हणेल हा संघ देखील मैदानामध्ये उतरला असेल. तुमची सुरुवात देखील पहा अगदी दमदार आणि शानदार सुरुवात अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजी करणारा काळभैरव पोपेटा संघ वॉव! व्हॉट अ कॅच! जबरदस्त अफलातून कॅच या ठिकाणी पाहायला मिळाला विनायक पोपेटेच्या माध्यमातून. साई कृपा या संघाला 4था झटका. दगडी चांगल्या मित्रमंडळाचं आयोजन हाय भारी खाया जमलं तर खेळ बोलायची पब्लिक ही सारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी चषक हाय भारी 2024 गाजवणार आमची संघ लय भारी कमी कशाची नाही साहेब दिलदार भारी कमी कशाची नाही साहेब दिलदार भारी असं फरक साहेबांना जोडते दुनिया सारी धन्यवाद डी चे फरक साहेबांना धन्यवाद डी चे. बघा या ठिकाणी तू चल मैं आया. आला भरत गेला परत. अगदी तशी अवस्था पाहायला मिळते. येणारा प्रत्येक फलंदाज फक्त खेळपट्टीवरती हजेरी लावण्याचं काम करतो. अगदी क्रमांक 6 वरती आपल्याला पाहायला मिळतील अभिनंदन. बघा अभिनंदन कशा पद्धतीनं अभिनंदन करतील गोलंदाजाचं. आणि नाव जरूर अभिनंदन आहे. परंतु अभिनंदन करावं लागेल. तर तो पहा चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. जिथे विनायक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. बघा एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली. संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचली आहे. 4 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अगदी योगेश वाघ आम्हाला 8 ही धावसंख्या आली ना लगेचच सुचवतात. गोलंदाज लावतील की फलंदाजाची वाट? का फलंदाज लावतील गोलंदाजाची वाट? बघा ही धावगती देखील एक हास्य विनोदी घटना देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदानामध्ये थोडंसं अडचणीमध्ये सापडला आहे. आणि मी म्हणेल अडचणीवरती जो मात करतो ना तो खरा संघर्ष योद्धा आहे. आणि म्हणून संघर्ष योद्धा बनायचं असेल तर तुम्हाला संघर्षाप्रमाणे संघर्ष करावा लागेल. परंतु पहा त्या पॅडल स्वीप या ठिकाणी पाहायला मिळाला. जिथे एक धाव तर सहजरित्या मिळाली आहे.
दुसरी धाव देखील हरणाच्या चित्त्याच्या वेगाप्रमाणे कंप्लीट केली आहे. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये पडली भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये अर्थातच दशक क्रमांक 1 कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. हा धावा धावफलकावरती. संकेश्वर आपण पाहतो आज योगेश वाघ देखील सूत्रसंचालन आम्ही करत असताना देखील महत्त्वाच्या टिप्स देखील देतात, शिकवतात आणि मी म्हणेल खूप सहमोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील हर एक स्पर्धेमध्ये राहिलंय. गुणलेखकाची भूमिका अगदी चोखपणे पार पाडत असतात. अगदी एखाद्या कॉम्प्युटरमध्ये मेमरी कार्ड सेट करावं तसं या ठिकाणी या प्रत्येक सामन्यातील बायोडाटा त्यांच्याकडे या ठिकाणी असतो. प्रत्येक खेळाडूंची अतोनात तंतोतंत माहिती त्यांच्या माध्यमातून पुरवली गेली जाते. अगदी डिजिटल ॲपच्या माध्यमातून देखील हे स्कोर अपडेट करतात. crick.in या वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. तदनंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक हे देखील तंतोतंत अगदी त्यांचे डे टू डे गुण देखील त्यांच्या माध्यमातून काढले जातात. हे योगेश वाघ आपण पाहतोय. परंतु पहा या मैदानावरती शांत असलेला वाघ आता जागा झाला. या वाघानं दणकवला एक गगनभेदी, गगनचुंबी षटका, षटका, षटका. क्रिकेटचे सामने रंगले भार, प्रेक्षक जमले बघाया सारी. क्रिकेटचे सामने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी. प्रयोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा. श्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई धन्यवाद तर पहा धन्यवाद डीजे. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. परंतु पहा व्यासपीठावरती आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रामदासजी शेवाळे बापू यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि निश्चित, निश्चित आपण पाहतोय रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदासजी शेवाळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. खूप अशी मान्यवरांची उपस्थिती आहे. खूप सारी अशी मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं खूप अशी मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आज देखील आपण पाहतो या मंचावरती रामदासजी शेवाळे बापू या ठिकाणी यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूया दीप प्रज्वलन. निश्चित काल देखील आपण पाहिलं साहेबांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनचा देखील कार्यक्रम याच मंचावरती होताना आपण पाहिलं. आणि या ठिकाणी बापूंचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर जमेची बाजू खेळपट्टीवरती संदीप नेगीसारखा फलंदाज अजून देखील आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. तर पाहू शकाल पुन्हा एकदा एक जबरदस्त व्यक्तिमत्व रामदासजी शेवाळे बापूंचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खूप मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. गोरगरिबांच्या हाकेला येणारं व्यक्तिमत्व. बघा या ठिकाणी राजा छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदना केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. अरे मिरचीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेनेला बजावून सांगणारे ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. असे या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून व्यासपीठावरती आपण पाहतोय सर्वांचे लाडके आदरणीय रायगड जिल्हा प्रमुख रामदासजी शिवाळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ते रामदास शिवाळे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते देखील आपण पाहतो. महेशजी गोडसे असतील, तदनंतर संजयजी शेडगे असतील, तदनंतर आपण पाहतो उमेशजी डिसले साहेब असतील, अशी खूप सारी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा रामदासजी शेवाळे साहेब मंचावरती येणं म्हटलं की प्रतिष्ठानची या ठिकाणी हजेरी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही स्पर्धेमध्ये देखील मी रामदास शेवाळे प्रतिष्ठानचा उल्लेख देखील केला होता. की असे हे प्रतिष्ठान आहे जिथे आपण इरसाळवाडीमध्ये देखील एक दुःखद घटना पाहिली. दगड दगड या ठिकाणी कोसळताना आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे देखील रामदास शेवाळे प्रतिष्ठानला या ठिकाणी
शाब्बासकीचं या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं. हे रामदासी शेवाळे प्रतिष्ठान आहे. अगदी जिथे-जिथे अडचणी असतील ना, तिथे ते धावून येणार हे प्रतिष्ठान आहे आणि हे प्रतिष्ठान देखील आज आपल्याला पूर्ण या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रामध्ये या ठिकाणी विकसित आघाडीत असलेले हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय रामदेव शेवाळे आणि यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप असे किस्से मित्रांनो आहेत, की बापूंनी ते किस्से सहजरित्या या ठिकाणी सोडवलेत. खूप अशा अडचणी असतील, कोणाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, तिथे देखील साहेबांनी व्यक्तिगतरित्या या ठिकाणी मदत केली, त्या कुटुंबाला केली आहे. तदनंतर कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण पाहिलं, खूप मोठं संकट आपल्या पूर्ण भारत देशावरती आलं होतं. तिथे देखील साहेबांनी या ठिकाणी सहमोलाचं योगदान दिलं. हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रामदासजी शेवाळे यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खूप सारी पाहुणे मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं असे हे एकमेव मंडळ आहे, ज्या मंडळानं या व्यासपीठावरती पोलीस वर्गांचा मान, आदर, सत्कार, सन्मान या ठिकाणी केला. अगदी आपण म्हणतो ना, जिथे-तिथे असते गर्दी, तिथे असते खाकीतली वर्दी आणि म्हणजे खाकीतल्या वर्दीतल्या देव माणसांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून काल देखील आपण पाहिला आणि आज देखील पाहतोय. अ, या मंचावरती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर, सत्कार, मान, सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला जातोय. तर निश्चितपणे "अतिथी देवो भव" ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखत या ठिकाणी व्यास पंच आम्हाला इशारा करतात. परंतु पहा बॅटीची इन्करेज जरूर घेतली होती. एक धाव तर मिळेल, परंतु नशीब ठरतंय बलवत्तर. नशिबाचा चौकार मिळतोय. या 4 धावेने एकूण धावसंख्येमध्ये पडली भर. संघाची एकूण धावसंख्या धाव पोहोचली 5 गडी बाद 23 या धावसंख्येवरती. शिक्षक जमले बघाया सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी प्रयोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या शखाई हो धन्यवाद. मानाचा. व्यासपीठावरती अजून एक देखील मान्यवर आपल्याला पाहायला मिळतोय. विकास आव्हाड साहेब, महाराष्ट्र पोलीस यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खूप अशी पाहुण्यांची मांदियाळी अतिथींचं या ठिकाणी स्वागत या मंचावरती केलं जातंय. एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव होणार का पाहायचंय. बघता-बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 4 गडी बाद 25 धावा. सर या ठिकाणी 5 गडी बाद 25 ही धावसंख्या. तर चला या ठिकाणी आपल्याला थोडासा पुरेसा अवधी मिळतोय. तत्पूर्वी आपण थोडंसं व्यासपीठावरती या ठिकाणी येऊया, जिथे मान्यवरांचा यथोचित मान-सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. "अतिथी देवो भव" ही महाराष्ट्राची परंपरा आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर, सत्कार, मान-सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि हे परम कर्तव्य राखत असताना आपण व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करत आहोत. मी भरतदादा यांना विनंती करतो, की आपण सर्वप्रथम समोर यायचं. आपण व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वांचे लाडके, आदरणीय, सन्माननीय रामदासजी शेवाळे बापूंचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकाल व्यासपीठावरती या ठिकाणी रामदास शेवाळे
बापू यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. तर मी भरतजी नारवड साहेबांना विनंती करतो, की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रामदासजी शेवाळे बापू यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. रायगड जिल्हा प्रमुख रामदासजी वामन शेवाळे बापू यांचा या ठिकाणी सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. या महाराष्ट्राची परंपरा फेटा या ठिकाणी सजवून त्यानंतर मायेची उबदार शाल देऊन तसेच सुगंधाचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण पाहतोय रामदासजी शेवाळे बापूंचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान पहा या आपण पाहू शकाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन देखील साहेबांचा यथोचित मान सन्मान केला गेला जातोय. आपण व्यासपीठावरती पाहू शकाल खूप सारे असे मान्यवर मंडळी आपण पाहतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले तुकारामजी सरक साहेब आपण पाहू शकाल फोटो सेक्शनचा देखील कार्यक्रम या व्यासपीठावरती विचार मंचावरती केला गेला जातोय. खूप अशी सारी मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. चला या ठिकाणी मी विनंती करतो तुकारामजी शेठ सरक साहेब यांचा देखील आपण या विचार मंचावरती या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. खूप अशी मान्यवर मंडळी आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा हा कार्यकर्ते देखील आपला मोह आवरू शकत नाहीयेत. जिथे बापूं सोमयेत फोटो काढण्यासाठी सज्ज झालेत. फोटो सेक्शनचा कार्यक्रम देखील आपण पाहतो या विचार मंचावरती व्यासपीठावरती. अगदी आपण दुसऱ्या या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळत आहोत. विचार मंचावरती अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित असलेले श्रीकांतजी फाळके साहेब रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी अजित भानुसे यांना विनंती करतो की आपण श्रीकांतजी फाळके चला या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकांचं या ठिकाणी स्वागत स्वागत या ठिकाणी असेल. संजयजी शेडगे असतील, युवा उद्योजक, त्यानंतर पप्पू वनवे साहेब असतील. चला या ठिकाणी तुकारामजी सरक साहेबांचा देखील या ठिकाणी या मंचावरती या ठिकाणी यथोचित सत्कार या ठिकाणी केला जातोय. अगदी आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातून मिरगाव या गावातून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय कळबुली सारख्या शहरामध्ये येऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय तुकारामजी शेठ सरक साहेब ना अजित भानुसे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला जातोय. अगदी काल देखील आपण पाहायला तुकाराम शेठ सरक साहेबांची उपस्थिती आपल्याला दर्शनीय लाभली. आज देखील आपण पाहतोय साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांतजी फाळके साहेब असतील हे देखील आपण पाहतोय. ट्रान्सपोर्ट विभागातील एक आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. श्रीकांत फाळके साहेब रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहेत. आपण देखील पाहतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठान या नावाचा संघ देखील या मैदानावरती खेळताना पाहतो आणि तो संघ देखील नावाला नावरूपी खेळी करताना पाहायला मिळतोय. श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस विकास आव्हाड साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला गेला जातोय. आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस बघा जिथे असते ना गर्दी तिथे असते खाकीतली वर्दी आणि ही खाकीतली वर्दीतली देव माणसं आणि या देव माणसांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला जातोय. तदनंतर आपण पाहतोय संजयजी शेडगे युवा उद्योजक. तर मी सुनील जानकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संजयजी शेडगे साहेब अर्थात युवा उद्योजक यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. खूप अशी पाहुणे मंडळी आपल्याला आज व्यासपीठावरती पाहायला मिळते मित्रांनो. तसेच आपण पाहू शकाल या ठिकाणी संजयजी शेडगे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. तसेच आपण या ठिकाणी पाहतोय पप्पू वनवे हे देखील आलेले आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी अजित भानुसे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पप्पू वनवे यांचा या ठिकाणी आपण पाहतो खूप सारे असे या ठिकाणी मित्र परिवार आलाय. नील दिसले साहेब असतील, रणजिती फडतडे असतील, सचिन असतील, वैभव लोंढे असतील, दीपक असतील, सुमेश सूर्यवंशी असतील. तसेच तरडपगावचे माजी सरपंच महेश गोडसे हे देखील आहेत. या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी स्वागत स्वागत आहे. तर या सामन्या प्रसंगी या स्पर्धेबद्दल आपले मनोगत
व्यक्त करतील रामदास शेवाळे बापू. तर मी बापूंना विनंती करतो, की आपण या स्पर्धेबद्दल आपलं 2 शब्द, आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर हे वायर करा ना, वायर करा माईक. हां. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक आमचे सहकारी मित्र भरतजी नानवरकर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत आणि त्यांना सहकार्य लाभलं हे दगडीचा स्पोर्ट क्लब आयोजित या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन या छत्रपती शिवाजी मैदानावरती केलेलं असतं आणि ह्या आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त याच्यासाठी करतो की माध्यम काही असो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जरी निमित्तानं जरी असेल परंतु त्या निमित्तानं माझ्या ह्या कळंबोली शहरातील सर्व नवयुवकांना चांगल्या क्रिकेटची पर्वणी या माध्यमातून मिळत असते त्यामुळं मी या आयोजकांचं मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करतो. आणि क्रिकेटची भंडारी म्हणून आपल्या कळंबोली शहराला वेगळाच नावलौकिक आहे आणि लौकिकाला साजेसा खेळ माझे सर्व क्रिकेट रसिकांनी क्रिकेट खेळाडूंनी करावा असंही मी त्यांना या माध्यमातून अपील करतो. आणि एक सुंदर कार्यक्रम भरतजी आपल्या हातून नेहमीच सामाजिक बांधिलकीच जोपासत असताना आपण क्रिकेटच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक वेळेला आपण रक्तदान शिबिर असेल काही युवकांच्या अडीअडचणी असेल हे आपल्या माध्यमातून नेहमीच सोडत असता. यापुढेही आपल्या हातून आई जगदंबेला प्रार्थना करेल की यापुढेही आपल्या हातून अशा ह्या चांगल्या संकल्पना आपल्या मनामधल्या सर्व इच्छा आकांक्षा पुऱ्या हो अशी मी आई जगदंबेला प्रार्थना करतो. आणि या खेळाचा आनंद सर्व खेळाडूंनी आणि या खेळाडूंनी घ्यावा असं आपल्या माध्यमातून सर्वांना अपील करतो. आणि हे सुंदर असं समालोचन करणारे माझे सर्व सहकारी एकतर एवढं चांगलं समालोचन करतात की मग प्रवीण अमृले सर मग आमच्यासारख्याला बोलायला येत नाही. कारण तुम्ही इतकं सुंदर सुंदर वाक्य मध्ये मध्ये ठोकता की आम्हाला मग अडचण होते. त्यामुळे जरा आम्ही आल्यानंतर जरा कमी बोलत जा. म्हणजे म्हणजे आम्हाला काहीतरी पण एक खेळाच्या निमित्तानं एक आपण म्हणतो की खेळ म्हणजे काय असतो. पण या माध्यमातून ही जी शक्ती तयार होते, की आम्ही किती प्रयत्न करत असेल, की आपण सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना माईक पकडण्यासाठी काय लागतं? तर माईक पकडण्यासाठी धाडस लागतं आणि हे धाडस या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हा सर्व युवकांना भेटलंय. हाही ह्या खेळाचा एक भाग आहे. की पंच हे चांगल्या प्रकारे आपल्या भूमिका देतात. एवढे खेळाडू एक जिंकण्यासाठी कसं ईर्ष्याने खेळतात. ह्या सर्व संकल्पना ह्या एकीचं बळ करण्यासाठी ह्या क्रिकेटच्या माध्यमातून होत असतात आणि याचा फायदा राजकीय सामाजिक जीवनामध्ये व्हावा एवढंच मी आजच्या निमित्त अपील करतो. आणि बरंच जे आपण आमचा मान-सन्मान केला त्याबद्दल मी माझ्या वतीनं, माझ्या शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीनं तसं तर शेवाळे प्रतिष्ठान आणि आपलं एक आपुलकीचं नातं आहे. ज्याच्या ठिकाणी असताल तर आपण मान-सन्मानही माझ्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान करत असता. कधी मी उपस्थित नसतो, परंतु त्या बातम्या न्यूज माझ्यापर्यंत येत असतात. तर असंच आपलं मैत्रीचं नातं अभेद राहो एवढंच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं रामदास शेवाळे बापू साहेबांचे हे विचार आपल्याला पाहायला मिळाले. खूप साऱ्या शुभेच्छा देखील साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. काळ जात जातो. काळ हा जात असतो, तर काळजात राहतो तो शब्द आणि मी म्हणेल बापूंचे हे शब्द नेहमी आमच्या आठवणीत स्मरणात राहतील. यात मात्र शंकाच नाहीये. खूप मोठी ही क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलाय. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 पाहू शकाल खूप मोठी या ठिकाणी फॅन्स फॉलोवर्स देखील आपल्याला पाहायला मिळते. बघा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावा उभारल्यात. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्यात 42-43 धावांचं आव्हान आहे. जिथे आपण पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या 10, तिसऱ्या षटकामध्ये 9, तर चौथ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा.
तर निश्चितपणे या ठिकाणी या 43 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं या पाठला कशा पद्धतीने केला जातो याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडूया प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. तर धन्यवाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र सातत्यानं या व्यासपीठावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते आणि नेहमीच सर्वांची सलोख्याचा आणि प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. आदरणीय भरतजी नारायणवर साहेब एक अतिशय गोड व्यक्तिमत्व, एक खऱ्या अर्थाने मी म्हणेन मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि अगदी विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे मात्र या मंचावरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालेत. ही खऱ्या अर्थानं या स्पर्धांची ओळख आहे. चला विनंती असेल जय भवानी स्पोर्ट्स आणि जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाच्या संघनायकाने विनंती आहे की आपण लगेचच टॉससाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचंय. जय भवानी स्पोर्ट्स कळंबोली आणि त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचंय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 42 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. अभिनंदनच्या मधून आलेल्या निर्णायक धावा आणि त्यानंतर मात्र केली गेलेली अप्रतिम खेळी, परंतु इथे धावसंख्येचा पाठलाग करणारा पहिला सलामीचा फलंदाज प्रणय मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. क्रिकेटचे सामने रंगले भारी. तर या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मंचावरती शुभागमन होत आहे. फायर ब्रिगेड अधिकारी सन्माननीय विजयजी मोठे साहेब यांचं मात्र या मंचावरती शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर मैदानावरती चौकार लगावत असताना प्रणयने देखील आमच्या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र स्वागत केलंय. विजयाच्या दिशेनं टाकले गेलेलं पहिलं महत्वाचं पाऊल यावेळेला देखील जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. झेल कंप्लीट केला जातोय. अभिनंदन मात्र पहिलं यश या ठिकाणी मिळवून दिलंय आपल्या संघाला. जमले बघाया सारी. क्रिकेटचे सामने रंगले भारी. प्रेक्षक जमले बघाया सारी. नियोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या शखाई हो मानाचा. 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 तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या स्पर्धांचं शीर्षक गीत मात्र डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. खरं तर एक अप्रतिम धून या गीताला ऐकल्यानंतर मी एकच गोष्ट म्हणेन की ज्यांनी हे गीत लिहिलं ते कळंबोलीचे, त्यांच्यावरती हे गीत लिहिलं गेलं हे कळंबोलीचं आणि जिथे हे गीत वाजवलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोलीवरती. खरं तर हा दुग्ध शर्करा योग आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेला तुमची मी म्हणेन की समाजामध्ये एक प्रतिष्ठा स्थान निर्माण होतं. त्यावेळेला मात्र अशा प्रकारची गीते आपसुकपणे सुचतात आणि अगदी पंकजी सूर्यवंशी यांच्या लेखणीतून उमटलेलं आणि त्यांनी स्वरबद्ध केलेलं या स्पर्धेचं हे शीर्षक गीत टायटल सॉन्ग मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. नाव बॅक टू क्रिकेट. उद्वेष्टी बाहेरचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. या दरम्यान सन्माननीय सचिनजी गोरेट साहेब राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान अध्यक्ष यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या मंचावरती होत असताना त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर पुन्हा एकदा जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जाईल झेल आणि विकेट नंबर दुसरा. बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते गोलंदाज.
साहेब लाभल्या आयोजक चषकाला सदा पाठीशी हो खंबीर सलाम त्यांच्या कार्याला भरत साहेब लाभल्या आयोजक चषकाला प्रेक्षक राजा जमला सारा सामने क्रिकेटचे पाहायला आमचे भरत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आमचे भरत दादा आहेत भारी ओळखते या ठिकाणी मात्र सचिन देखील आल्या पावली माघारी परतताना मात्र हा खेळाडू पाहायला मिळतो. 2 बॅक टू बॅक सफलता मिळाल्यात. खरं तर पहिलं षटक हाताळलं जातंय. गोलंदाज आहे मनबळ. फलंदाजीमध्ये मी म्हणेन चमकदार कामगिरी राहिली आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये देखील आपलं योगदान देत असताना गोलंदाज मनबळ इथे टॉस केला जाईल. दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं. टॉस केला जाईल. त्यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. अक्षरशः विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेलाय. राहुल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर खूप मोठ्या कालावधीनंतर राहुल टू क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर वैयक्तिक कारणास्तव आणि काही कौटुंबिक कारणास्तव मात्र हा खेळाडू मैदानापासून थोडासा दुरावला गेला होता. परंतु आज जर पाहिलं तर या खेळाडूला पुन्हा एकदा संघामध्ये स्थान दिलं गेलंय. खरं तर ॲज अ ओपनर प्रत्येक स्पर्धेमध्ये राहुल आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथे मधल्या फळीमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना आपल्या संघासाठी आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू होता. कोणत्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न नाहीये. वेल लेफ्ट पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होतोय. चला शेवटची पुकार असणार आहे जय भवानी स्पोर्ट्स आणि जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स या ठिकाणी जर अवेलेबल असतील तर टॉस मात्र करायचं आणि आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय विजयजी मोढे साहेब फायर ब्रिगेड अधिकारी यांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. खरं तर भरतजी नारायणवार साहेब म्हटलं तर विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे या मंचावरती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे अधिकारी आणि त्याचबरोबर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने या व्यासपीठावरती पाहायला मिळाला. खरं तर ज्यांचा आम्ही नेहमी उल्लेख करतो सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि अगदी नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये जर आपण पाहिलं तर जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघानं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. धावा धावफलकावरती आल्यात. 2 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 8 धावा धावफलकावर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सामन्यामध्ये चुरस आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आणि ही चुरस अशा प्रकारची असेल. तमाम क्रीडा रसिकांची उपस्थिती. आज रविवारचा दिवस, सकाळचं सत्र अगदी हळूहळू आपण दुपारच्या सत्राकडे वळतो आहोत. थोडासा स्लो ट्रॅक जरूर आहे. धावा मर्यादित धावफलकावरती उभारल्या जातात. परंतु खऱ्या अर्थानं साईकृपा संघाचं आपण कौतुक करूया. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली होती, विघ्नेशनं कमाल केली होती. अगदी 3 विकेट्स मिळवत असताना त्यानं फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल मात्र जर आपण पाहिलं तर मनमडनं 2 आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलेत आणि धावा मात्र खर्च केल्यात. त्या 8 धावा. नेट टू नेट फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इक्वेशन जर पाहिलं नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळत असताना रितेश यादव उर्फ बाबू. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 18 बॉल 35 रन्स रिक्वायर्स टू विन. अनिकेत पण अनिकेतचा जर आपण विचार केला तर सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये अनिकेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवघ्या एका चेंडूचा त्यानं सामना केला. एका धावेचं योगदान राहिलंय आणि त्यानंतर सचिन कोणत्याही प्रकारचा धावा ही आपल्या खात्यामध्ये जमा करू शकला नाहीये. वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद झाला आणि त्यानंतर आलेला राहुल पोपेटा अगदी परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू अगदी बऱ्याच कालावधीनंतर मी म्हणेन खूप मोठ्या गॅप नंतर हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि एका निर्णायक सामन्यामध्ये मात्र आपल्या संघासाठी मोलाची भूमिका बजावली जाणार का? एक सलामीवीर फलंदाज परंतु एका नव्या भूमिकेमध्ये हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मधल्या फळीमध्ये विकेट्स टिकवणं, भागीदारी बनवणं. कारण 2 आघाडीचे फलंदाज लवकर गमावल्यानंतर त्या ठिकाणी रोशनच्या अगोदर राहुलला प्रमोट केलं गेलं. ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे संघनायकाने जो विश्वास दर्शवला गेला
त्या विश्वासाला विश्वासार्थ खेळी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळते. सिंगल या ठिकाणी आलंय. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केलं जातंय. सातत्यानं धावा धावफलकावरती येणं ही जमेची बाजू असणार आहे. खरं तर एक स्लो ट्रॅक आहे आणि या स्लो ट्रॅकवरती तुम्हाला संयमानं खेळ, टेम्परमेंट दाखवणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमधील टी आपल्याला दर्शवतो टेम्परामेंट. टेम्परमेंट म्हणजे संयम आणि जर का संयम तुम्ही मैदानावरती दाखवलात, तर मात्र इथून देखील या सामन्यामध्ये एक उंच भरारी घेताना हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू केला गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी सीमा रेषेच्या आतमध्ये कंप्लीट केला जातोय हा झेल आणि फलंदाज अनिकेत तिसरा फलंदाज गमावलाय. तो काळभैरव ओपेटा संघानं. गमावला गेला. पहा भागीदारीचं महत्व तुम्हाला ओळखावं लागेल. खरं तर क्रिकेट इज नॉट अबाउट अ 6 and 4. इट इज अबाउट अ पार्टनरशिप. इथे पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. विजयासाठीचं लक्ष या मैदानाचा विचार केला तर फार मोठं नाहीये. 24 शेड्यूलमध्ये मोठमोठ्या धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलं आणि या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मात्र या संघानं प्रभावित करणारी फलंदाजी केली आहे. संघ कोणताही असो, अगदी मोठमोठ्या धावा 4 षटकांमध्ये 79 धावांचं लक्ष्य देखील या संघानं गाठलंय. परंतु ते फॉर्मॅट वेगळं होतं. रबर बॉल क्रिकेटचं हे फॉर्मॅट वेगळं आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. परंतु खेळाडू तेच आहेत. सामन्याची परिस्थिती देखील तेच आहे आणि रोशन सारखा फलंदाज तुमच्या चंबूमध्ये साबूत असताना मात्र अनिकेतनं इथं थोडीशी घाई गडबड केलेली नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. एक्झॅक्टली तो कुठे चेंडू गॅदर केला जातोय हे देखील पाहिलं गेलं आणि त्यानंतर मात्र एक वेल जज कॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. खरं तर क्षेत्ररक्षकाचं देखील आपण कौतुक करूयात. आय थिंक क्षेत्ररक्षक मनबट त्या ठिकाणी होते. आज तीनही डिपार्टमेंटमध्ये मनबटनं आपलं कॉन्ट्रिब्युशन दिलंय. गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी, फलंदाजीमध्ये संघ अडचणीमध्ये असताना एक षटकार, एक चौकार त्याच्या 1 चौकार, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 12 धावांची उपयुक्त खेळी त्यानं आपल्या संघासाठी साकारली. तर अभिनंदन मी म्हणेन देखील आपल्या बॅटच्या माध्यमातून कॉन्ट्रिब्युशन पाहायला मिळालं. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची उचल होते, परत फेकी होते. तोपर्यंत मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालंय. खरं तर दुसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी उत्सुक होता. परंतु रोशननं योग्य निर्णय घेतलाय. कारण रोशननं ओळखलंय आघाडीचे 3 फलंदाज गमावलेत आणि इथे जर विकेट गमावली गेली, तर मात्र संघ अडचणीमध्ये नक्कीच येऊ शकतो. 3 गडी बाद 12 ही धावसंख्या धावफलकावर आहे. विजयासाठी लक्ष्य आहे 43 धावांचं म्हणजे अजूनही 35 धावांची गरज येणाऱ्या 13 षेड्यूलमध्ये. यावेळेला जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. सिंगल धाव फलकावरती आले. अगदी त्याच प्रकारचं चित्र या अगोदरच्या चेंडूवरती देखील असंच झालं. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड होता, परंतु स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजानं नकार दर्शवला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 6.5च्या सरासरीनं 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती आल्यात. विजयाचं इक्वेशन येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 30 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक जरूर मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. संधी मिळते, अवधी मिळतोय. जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे यांच्याकडे. रायगडची त्याशी क्रिकेट खेळाचा नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा. उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात. हे सुंदर आयोजन साक्ष देतय दिमाखात. मोठे मोठे खेळाडू येतील भारी, लांब लांब चौकार षटकार मारी.
असे मोठे मोठे ते खेळाडू भारी चौकर षटकर लांब लांब मारी आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा तर या ठिकाणी 2 षटकांचा वाजविक संपलाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात. एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट. खरं तर उजव्या हाताचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हायवे एंड कडनं गोलंदाजी होते म्हणजे हा हिटिंग झोन आहे. आणि हिटिंग झोनमध्ये नेहमीच रोशनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपण पाहिली आहे. अगदी काल रजनी क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर या खेळाडूनं सगळ्या अडचणीमध्ये असताना निर्णायक धावा धावफलकावरती उभारल्या होत्या. दुर्दैवानं तो सामना गमवावा लागला होता. परंतु रोशनची बॅट जर का या मैदानावरती तळपली तर मात्र 12 चेंडूंमध्ये 30 धावांचं लक्ष्य हे लिलया पार केलं जाऊ शकतं. फुलटॉसचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. खरं तर थोडीशी नाराजी जरूर व्यक्त केली जाते. ओव्हर वेस्ट साईड कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता जो भीमर चेंडू संबोधला गेला. खरं तर नो चेंडू या ठिकाणी करार केला गेलाय. परंतु फारसा फायदा उचलू शकले नाहीयेत. रोशन कॉन्फिडन्स लेव्हल नेहमीच एका वेगळ्या उंचीवरती या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते आणि जर का तो आत्मविश्वास इथे जागृत करण्यामध्ये यशस्वी ठरला कारण एक चेंडू मिडल ऑफ द बॅट घेणं रोशनसाठी गरजेचं आहे आणि जर का तो चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला गेला तर मात्र सामन्यामध्ये कहर वाजवणारी फलंदाजी रोशनच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळू शकते. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय. थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सतीशजी गुंडले साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचं मात्र सातत्याने या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. मित्र परिवार वर्ग खूप मोठा आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ही ओळख आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब यांना नेहमीच ओळखलं जातं आणि कळंबोली आणि कळंबोलीच्या आसपास अगदी मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणाहून मात्र विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे मात्र या मंचावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेत. आणि सर्वाधिक जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस सेवा दलातील सन्माननीय अतिथींचा मात्र या मंचावरती शुभ आगमन. अगदी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धांचा शुभारंभ या ठिकाणी आपण पाहिला. वाघमारे साहेबांची काल सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती आपल्याला लाभली. त्यानंतर ENT सर्जन काळे सरांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं. माथाडी कामगारांचं पोलादी नेतृत्व आदरणीय गुलाबरावजी जगताप साहेबांना देखील आपण मंचावरती पाहिलं आणि आज सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय रामदास शेठ शिवाळ साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर सर्वपक्षीय आणि सर्व स्तरातील विविध सन्माननीय पाहुणे मात्र सातत्यानं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. इथे गरज आहे मोठ्या फटक्यांची कारण अभिनय तो कभी नाही. अभिनंदन चेंडूच्या खाली येतात. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील बघता बघता या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती आल्यात 20 धावा. अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज. किमान 2 मोठे फटके रोशनच्या बॅटमधून जर का या ठिकाणी आले तर मात्र सामन्यामध्ये वेगळं काहीसं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. नाही नाही. हा 3 झाले. हा 3 चेंडू झालेत, माफ करा. 9 चेंडू 23. शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. 9 बॉल्स 23 रन्स रिक्वायर्स टू विन. पहिला चेंडू नो बॉल होता. त्यानंतर मात्र चौकार आलाय. त्यानंतर डॉट चेंडू आणि त्यानंतर मात्र 2 धावा. येणारे 9 चेंडू शिल्लक. अजूनही 23 धावांची गरज. रोशनच्या बॅटमधून 2 मोठे फटके येणार का? खरं तर पाठीराखे थोडेसे शांत आहेत. समर्थक थोडेसे शांत आहेत. परंतु जर का चेंडू मिडल ऑफ द बॅट आला, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि योग्य वेळेला मोठे फटके डिलिव्हर्ड करणं ही खऱ्या अर्थानं ओळख आहे. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक नक्कीच करावं लागेल. या दरम्यान आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती एक सर्वाधिक मोठी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आयोजित केली जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकाचे प्रमुख आयोजक सन्माननीय राहुलजी शिरीष चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी या मंचावरती होत आहे. शुभागमन, वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.
राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना समाजसेवेच्या माध्यमातून आपली एक वेगळी छटा उमटवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सन्माननीय राहुलजी शिरीष चव्हाण साहेबांचं मात्र या मंचावरती शुभागमन आपण पाहतोय. खरं तर येत्या आठवड्यामध्ये त्यांची देखील एक खूप मोठी स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धांचं वैशिष्ट्य राहिलंय की राजकीय क्षेत्रातील मोठमोठे व्यक्तिमत्व, दिग्गज व्यक्तिमत्व या मंचावरती आपल्याला पाहायला मिळालेत. दचकूर खुद्द राजसाहेबांना देखील आपण या मैदानावरती ज्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या मनसे चषकाच्या माध्यमातून राजसाहेबांना देखील आपण या मंचावरती या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच राहुलजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पाहिलं. आणि नुकतंच एका दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा देखील राजसाहेबांच्या शुभ हस्ते झाला. खरं तर काल चव्हाण साहेब आपल्या कानावरती गोष्ट आलीच असेल की या मैदानाचं सुशोभीकरण आणि या मैदानाचं डेव्हलपमेंट हे या महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. आणि त्याबद्दल सर्व पक्षी आणि सर्व पदाधिकाऱ्यांची एक मीडिया बाईट देखील आपण या ठिकाणी पाहिली, जिथे खरं तर हे मैदान आमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहावं ही प्रमुख मागणी होती. आणि मला आजही आठवतंय त्यावेळेला राजसाहेब या मुख्य मंचावरती आले होते मनसे चषकाच्या माध्यमातून. त्यावेळेला सर्वात पहिला आवाज या मैदानासाठी कोणी उठवला असेल तर ते आदरणीय राजसाहेब ठाकरे होते. आणि त्यांनीच या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे नाव देखील दिलं होतं. खरं तर या आठवणी आहेत. आणि आजही जर आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करेन. एकूण धावा धावफलकावरती 22 आल्यात. अजूनही येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज आहे. तर हे मैदान आपल्या कळंबोलीतील सर्वसामान्य जनतेच्या मुलांसाठी कायमस्वरूपी निशुल्क उपलब्ध व्हावं, यासाठी सर्व सर्व राजकीय नेत्यांना, नेते मंडळींना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही विनवणी करतो, विनंती करतो की आपण आतापर्यंत ज्या प्रकारचा एकजूटपणा दाखवला सर्वपक्षीय नेते मंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी, अगदी त्याच प्रकारची एकजूट आपण या ठिकाणी दाखवावी. आणि हे मैदान आपल्या माथाडी कामगारांच्या मुलांसाठी, आपल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या मुलांसाठी कायमस्वरूपी या ठिकाणी हे मैदान उपलब्ध व्हावं, ही प्रमुख मागणी आपण या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. नक्कीच, नक्कीच. या ठिकाणी राहुलजी चव्हाण साहेबांनी म्हटलंय, की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अगोदरही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी शब्द देखील दिलाय, की ज्या वेळेला गरज असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्व पदाधिकारी हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील. या दरम्यान मैदानाच्या दिशेनं देखील आपण जाऊया. खरं तर प्रत्येक खेळाडूंच्या मनामध्ये थोडंसं चलबिचल काल सुरू होतं ज्यावेळेला तर सन्माननीय उल्हासजी कदम साहेब प्रभाग क्रमांक 10 चे उपाध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या मंचावरती पाहायला मिळतंय. खरं तर हे नेते मंडळी आहेत आणि त्यांचा नेहमीच सपोर्ट हा कळंबोली क्रिकेट असोसिएशनला राहिला आहे. आणि त्याचंच हेच कारण आहे, की हे मैदान आजपर्यंत जर आपण पाहिलं तर निःशुल्क आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध आहे. खरं तर कळंबोली म्हटलं तर माथाडी कामगारांची वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. माथाडी कामगारांचे मुलं सर्वाधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी खेळतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर मध्यमवर्गीय कुटुंब आहेत. आणि इथे मात्र या मैदान जर का या मैदानाचं सुशोभीकरण झालं, त्याच्यावरती जर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारला गेला, तर तो सर्वसामान्य मुलांना न परवडणारा असणार आहे. त्यामुळे एक आवाज उठवला गेला काल आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब असतील, हनुमंतजी चौधर साहेब असतील, यांनी आपल्या मीडिया बाईटच्या माध्यमातून प्रभात पर्व या मीडिया चॅनलच्या माध्यमातून मात्र जाहीर आवाहन केलं. आणि अगदी कालपासूनच जर आपण पाहिलं तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी मात्र आपला जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवला. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे देखील साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. खरं तर सामना इथे बिबडेन आता अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. काळभैरव पोपेटा हा संघ, कारण आघाडीचे महत्वपूर्ण फलंदाज गमावले गेलेत. इक्वेशन जर पाहिलं तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये गरज होती 22 धावांची आणि तिथून मात्र विकेट्सवरती विकेट्स येत गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनय. विनायक अर्थातच विनय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सुरुवात थोडीशी धीमी राहिली. पहिल्या 2 षटकांमध्ये पहा ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता, त्यावेळेला सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं. वेल बिगिन इज अ हाल्फ डन असं आपण नेहमी का म्हणतो. सुरुवात चांगली तर मात्र शेवट देखील नक्कीच आपल्याला चांगला पाहायला मिळू शकतो. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अंतिम षटक घेऊन
गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेला जोरकस फटका लगावला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतात. झेल कंप्लीट केला जातोय. संदीप नेगीच्या माध्यमातून मिळते बॅक टू बॅक दुसरी सफलता. फलंदाज विनय बॅक टू द पॅव्हिलियन. तर या दरम्यान आपण पाहतोय की सामना कुठेतरी फसल्याची चिन्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मग कणकेश्वरला आय थिंक थोडासा उशिरा मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय की काय. खरं तर या फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये मोठमोठे फटके आहेत. विपरीत परिस्थितीमध्ये संयमानं खेळी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. परंतु प्रत्येक संघाची एक रणनीती असते, एक स्ट्रॅटेजी असते, एक गेम प्लॅनिंग असते आणि त्या गेम प्लॅनिंगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये होत असतो. 5 आघाडीचे फलंदाज गमावलेत. 25 धावा धावफलकावरती आलेत. इक्वेशन जर पाहिलं तर येणार आहे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता आणि कणकेश्वर मात्र कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा मानस इथे दर्शवत नाहीयेत. आय थिंक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली गेली आहे. थोडीशी नांगी टाकल्याप्रमाणे फलंदाजी ही काळभैरव पोपेटा संघाची नक्कीच पाहायला मिळाली. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला टार्गेट केलाय. नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. खरं तर अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये तुम्ही नेहमी आशावादी राहणं हे गरजेचं असतं. इथे या षटकातील हा दुसरा नो चेंडू आलाय आणि पंचांची कोणत्याही प्रकारची उद्धत आपण करायची नाहीये प्लीज. चला खेळाडूंना विनंती आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला बाद केलं होतं का? रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट होता. त्याच्यानंतर चला खेळाडूंना विनंती आहे, कोणी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करू नका. प्लीज, प्लीज, प्लीज. कोणी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करू नका. खेळाडूंना विनंती आहे, कोणीही मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करू नका प्लीज. चला कणकेश्वर, रोशन यायचं आपण. थोडीशी खेळ भावना खूप महत्वाची आहे. मग खेळपट्टीपासून थोडंसं आपण दूर व्हायचं आणि त्याचबरोबर विनंती आहे आपल्याला. मग कळंबोली क्रिकेट म्हटलं तर एक वेगळी ओळख आहे कळंबोली क्रिकेटची. त्यामुळे खेळाडूंनी थोडंसं संयम राखणं गरजेचं आहे.